तर मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला हे सांगितलेलं आहे की आपण शाहू महाराजांना आपण तिथे समर्थन करा। त्यांनी मला फोन केला नाही, त्यांनी आमचं समर्थन मागितलेलं नाही, पण हे राजनीतिक पक्ष जे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने आपली राजनीती करते, मग त्यांच्या विरोधात कॅन्डिडेट ही उभे करतं। ते शाहू महाराज कोण आहे, कोल्हापूरमध्ये त्यांचं स्थान काय आहे? तर आम्ही ऑन अ ओन म्हणजे कोणी आम्हाला हे मागितलेलं नाही। मी त्यांना हे सांगितलं आणि ओवेसी साहेबांना हे पण सांगितलं की साहेब, अनेक असे चांगले चांगले जे खासदार आम्ही बघितलेले आहे, तर त्यांना आपण हेल्प करण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही कोल्हापूरचे शाहू महाराजांना आमच्या डिसिजन कोणी मागता नाही मागितल्यानंतरही आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही कोल्हापूरमध्ये। दुसरा एक उदाहरण देतो, उन्मेष पाटील भारतीय जनता पार्टीचा जळगावचा खासदार, तो माझ्यासोबत आमदारही होता, खासदारही होता आणि खूप टॅलेंटेड युवक आहे। तो खूप टॅलेंटेड, स्टडीड आहे, एज्युकेटेड आहे, हायली एज्युकेटेड आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये असूनही आमची चांगली मित्रता होती आणि जेव्हा त्याचा तिकीट कापण्यात आला आणि तिकीट कापल्यानंतर त्याचे जे सपोर्टर्समध्ये रोष होतं, तर मी स्वतः त्याला फोन केलं की उन्मेष, तू पार्टी सोडली, तू आता कोणत्या पक्षामध्ये जाणार नाही जाणार, तू इंडिपेंडेंट लढणार नाही, तुला जे मदत पाहिजे मी मदत तुला करायला तयार आहे। तुला वेळ लागली तर तू मला सांग, मी तुझ्यासाठी प्रचाराला पण येऊ करके। तर एक मित्रता जे आहे, एक जे पॉलिटिक्स म्हणजे असं नाही आहे की सर्व राजनीतिक पक्षामध्ये आपले शत्रूच असतं। मी बघितलेलं आहे, अनेक खासदारांचे चांगले चांगले काम बघितलेले आहे। तर अशा प्रकारे आम्ही निर्णय घेतलेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।